नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे व या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला गेला आहे. यासाठी तुमचे वय 21 वर्ष पूर्ण झालेले असावे. 65 वर्षापर्यंतच्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे. महिलांनी हा अर्ज भरून अंगणवाडी सेविकाकडे जमा करावयाचा आहे. तर तालुका पातळीवरील नगर परिषद, नगरपंचायत येथे आणि शहरात महानगरपालिकेकडे हा अर्ज जमा करावयाचा आहे. महिलांचा आणि आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा हेतू आहे. या योजनेसाठी पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. महिलेला आधार लिंक केलेल्या अकाउंटमध्ये हे पैसे मिळणार आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक योजनेचा जर लाभ मिळत असेल आणि तो 1,500 पेक्षा किंवा कमी असेल तर फरकाची रक्कम दिली जाणार आहे. या योजनेसाठी कोण आहे पात्र? महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी वयाची अट 21 ते 65 वर्ष आहे. लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ₹2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. कोणाला नाही मिळणार हा लाभ? कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असल्यास त्यांना याचा लाभ मिळणार नाही. कुटुंबातील सदस्य आयकर भरणारा असेल तर लाभ मिळणार नाही. कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. याचाच अर्थ आहे की सर्व सरकारी नोकरी असणाऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहेत. कोणते कागदपत्र आवश्यक आहेत ते पाहूया आपण. ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड. नंबर 3, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. नंबर 4, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे. नंबर 5, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. नंबर 6, पासपोर्ट आकाराचा फोटो. नंबर 7, रेशन कार्ड. नंबर 8, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र इत्यादी डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत. नमस्कार.